नमस्कार, स्वागत आहे आपल्या आजच्या या इयत्ता 10वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 मधील 7वा लेसन आपण पाहत आहोत. लेन्सेस. यापूर्वीही 1 ते 6 पर्यंतचे सर्व धडे इथे आपल्याला अपलोड केलेले आहेत. तुम्ही त्याचा स्वाध्याय आपल्या चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जाऊन पाहू शकता. हा आपला 7वा लेसन आपण सुरू करणार आहोत. मॅच द कॉलम ऑफ द फॉलोइंग अँड एक्सप्लेन देम. कॉलम 1, कॉलम 2 आणि कॉलम 3 तुम्हाला दिलेले आहेत. लेन्सेस दिलेले आहेत, ते ठिकाणी कोणते लेन्स वापरतो आपण ते आणि त्या संदर्भात तुम्हाला इथे मॅच करायचे आहेत. आपण दिलेले आहेत ऑलरेडी. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण स्वाध्याय एक्सरसाइज म्हणजे लेसनच्या खाली टॉपिकच्या खाली जे स्वाध्याय असतो तो संपूर्ण स्वाध्याय आपण इथे सोडून तुम्हाला दाखवलेला आहे अगदी उत्तरासहित. व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तरी सबस्क्राइब करा, शेअर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, जेणेकरून संपूर्ण स्वाध्याय त्यांना एकाच ठिकाणी इथे मिळणार आहे. बाकीचे धडे पाहण्यासाठी किंवा बाकीचे लेसन्स पाहण्यासाठी चॅनलवरती प्लेलिस्टमध्ये जा. तुम्हाला प्लेलिस्टमध्ये सर्व उत्तर इथेच मिळतील. संपूर्ण स्वाध्याय आकृती पहा. आकृतीसहित अगदी व्यवस्थित इथे तुम्हाला उत्तरं मिळणार आहेत, अगदी स्वाध्यायसहित पूर्ण. क्वेश्चन नंबर 4, गिव द सायंटिफिक रिझन. सायंटिफिक रिझन आहे सिंपल मायक्रोस्कोप यूज फॉर वॉच रिपेअर. वॉच रिपेअर करण्यासाठी आपण साधा मायक्रोस्कोप किंवा साधा आरसा का वापरतो, तर याचं उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे. When an object is placed within the focal length or in the magnifying glass is the simple microscope, it's large and perfect the image to obtain the same sides of the lenses that of the object. यासाठी आपण वापरतो. सेकंड तुम्हाला गिव द सायंटिफिक रिझन आहे. वन कॅन सेन्स कलर ओनली द ब्राईट लाईट. का वापरतो आपण ब्राईट लाईट, तर याचं सुद्धा उत्तर तुम्हाला अगदी मोजक्या शब्दात आपण इथे दिलेलं आहे. तिसरं तुम्हाला विचारलेलं आहे. वेन कॅन द क्लिअरली सी बाय द ऑब्जेक्ट केप्ट ॲट डिस्टन्स लेस दॅन 25 सेंटीमीटर फ्रॉम द आय. 25 सेंटीमीटरपासून ठेवल्यानंतर तुम्हाला क्लिअर का दिसतं हे तुम्हाला विचारलेलं आहे. क्वेश्चन नंबर 5 विचारलेला आहे. एक्सप्लेन द वर्किंग अँड द ॲस्ट्रॉनॉमिकल टेलिस्कोप असेंग रिफ्लेक्शन ऑफ लाईट. युजिंग द रिफ्लेक्शन ऑफ लाईट. ॲक्च्युली त्याचं वर्क कसं आहे हे तुम्हाला इथे दिलेलं आहे. मोठा प्रश्न आहे हा. प्रोसेस दिलेली आहे. डिस्टिंग्विश बिटवीन तुम्हाला इथे करायचं आहे. फेअर साइटनेस आणि नियर साइटनेस यामधील दोन्हीमधील तुम्हाला फरक इथे स्पष्ट करायचा आहे. फरक स्पष्ट करायला सुद्धा 2 मार्क्ससाठी तुम्हाला विचारलं जातं. फायर साइटनेसलाच आपण हायपोमेट्रोपिया असं म्हणतो, मेट्रोपिया, आणि नियर साइटनेसला आपण मायोपिया असं म्हणतो. तर या दोन्हींचं तुम्हाला साईड इफेक्ट इथे दिलेले आहे. त्याचे फायदे, तोटे, काय उपाययोजना केल्या जातात आणि का आपल्याला हा आजार होतो हे सुद्धा इथे तुम्हाला दिलेलं आहे. यामधील काय डिफरन्स आहे, कोणते लेन्स आपण वापरतो, इथे अगदी व्यवस्थित तुम्हाला दिलेलं आहे. 4 मुद्दे तुम्हाला दिले आहेत. असं मुद्देसूद जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला इथे आउट ऑफ गुण नक्कीच मिळतात. त्यानंतर तुम्हाला बी टॉपिकमध्ये विचारलेल्या बी सब पॉईंटमध्ये कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स यामधील फरक काय आहे. बहिर्वक्र आरसा आणि अंतर्वक्र आरसा यामधील फरक स्पष्ट करा. तर तुम्हाला 2 गुणांसाठी जर विचारले असेल तर 1, 2, 3 आणि 4 4 मुद्दे लिहिणं गरजेचं आहे. कारण 4 मुद्द्यालाच तुम्हाला आउट ऑफ गुण हाफ असे गुण तुम्हाला इथे मिळतात. त्यामुळे कॉन्केव्ह लेन्स आणि कॉन्व्हेक्स लेन्स हा तुम्ही पाठांतरण करण्याचा मुद्दा आहे. अगदी समजून घेतलं की ऑटोमॅटिक पाठ होणार आहे. आपलं पोपट पंचीसारखं पाठांतरण नसताना आपण समजून घेतलं की आपल्या ते उत्तर सहजासहजी लक्षात राहतं, हे गरजेचं आहे. जास्तीत जास्त सरावासाठी मी तुम्हाला स्वाध्याय देत आहे. तुम्ही हा व्हिडिओ जरूर शेअर करा. आपल्या मित्रमैत्रिणींच्या पर्यंत हा नक्की शेअर करा, म्हणजे त्याचा फायदा त्यांना सुद्धा होणार आहे. क्वेश्चन नंबर 8 जो आहे, सॉल्व द फॉलोइंग एक्झाम्पल्स. ऑलरेडी ते तुम्हाला इथे सॉल्व करून मी दिलेले आहे. तुम्ही पाहू शकता आपल्याला काय करायचं आहे, कशा प्रकारे गणितं सोडलेले आहेत. हे प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहेत कारण की तुम्ही याच्याकडे दुर्लक्ष करता, परंतु महत्त्वाचे असे प्रश्न आहेत. 10 गुणांसाठी 5-5 गुणांसाठी 2 तुम्हाला विचारले जाऊ शकतात. एनी वन
म्हणजेच 5 गुणांचा हा प्रश्न आहे. तर तुम्ही याचा चांगल्या प्रकारे याची तयारी करा आणि पाठांतरण करा. सॉल्व एक्झाम्पलमध्ये पाठांतरापेक्षा सरावावरती जोर द्यावा लागतो. तुम्ही त्याची जर प्रॅक्टिस केली, सराव केला, कॅल्क्युलेशन केले तर तुम्हाला याचं उत्तर परफेक्टली मिळून जाईल. तुम्हाला इथे पाठांतरण करण्याची गरज नाही. उत्तर समजून घेणं, प्रश्न समजून घेणं हे गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपलं प्रश्न न समजल्यामुळे उत्तर चुकतं. प्रश्न समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. म्हणजेच हाच प्रश्न डबल 2-2, 3-3 वेळा तुम्हाला वाचणं गरजेचं आहे.